असं नाही वाटत. ए जोक नको आवरूस. हाय नो ब्रो, तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे, पण दुसरा काही पर्यायच नाहीये. तुला ऍक्सेप्ट करावं लागेल. तुला तुझं प्रेम विसरावंच लागेल. पहिलीचं प्रेम नाहीये तुझ्यावर. हे बघ ब्रो, जर तिचं प्रेम असतं ना तर तेव्हाच खोलीत तिने तुला सांगितलं असतं, पण बोलली का ती? नाही ना. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की तिचं प्रेम नाहीये तुझ्यावर. मी समजू शकते तुला आता ह्या क्षणी काय वाटत असेल, पण असं असं मारून मुटकून प्रेम नाही मिळत रे. तुझ्या नशिबातच प्रेम नाहीये हे तू ऍक्सेप्ट कर. हे काय बोलतेस तू अनामिका? विसरून जा म्हणून विसरणं कसं शक्य आहे? कसं विसरणार? मग काय करणार आहेस तू? तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? अगं पण हे बघ ब्रो, हे तुला करावंच लागेल. तुला तुझं प्रेम विसरावंच लागेल आणि ह्यातच सगळ्यांचं भलं. तुला तुझं हे दुःख पचवावं लागेल. तुला तुझ्या मनावर दगड ठेवावं लागेल. हे तुझ्यासाठी खूप अवघड आहे रे, पण तू सावरशील. हा, हळूहळू सावरशील, नाहीतर तुला त्रास होईल रे, त्रास होईल. बरोबर बोलतेस. मी आहेच अनलकी. ब्रो 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 नशिबाने आपली बिट्टी अगदी तिच्या आईसारखी. गौरीला जसा प्रेम करणारा जोडीदार मिळाला ना, तसंच माझ्या बिट्टीला पण मिळाला. आज काय माहित रुद्रदादांची फार आठवण येते ग. हे ते असेच भरभरून प्रेम करायचे